दादा अरे अरे शप्पी कुठं आलास? अहो आज शुक्रवार पहिला दिवस राहून सोमवारचा आरामात बसलाय म्हणून तर निवांत बसले. मारो गड्ड्याला एक किस्सा सांगू का? सांगा की शप्पी सांगा. म्हाताऱ्याच्या आणि म्हाताऱ्याची गोष्ट ऐक. अमावस्येच्या रात्रीची का अमावस्येच्या रात्री स्मशान शांतता. म्हाताऱ्याचं आणि म्हातारीचं भांडण होते कडाक्याचं आणि म्हाताऱ्यानं म्हातारीचं पोरगं हरवलेलं असते आणि म्हातारी म्हणत्या माझ्या पोरग्याला जवळ आणत नाहीस तवर घराकडे यायचं नाहीस. आणि म्हातारा घरातून बाहेर पडतोय. गाडीचा स्टार्टर मारतोय. गाडी झालेली असते थंड. गाडी चालू होत नाही. गाडी काय चालू होत नाही. थोड्या वाट बघते. गाडी गरम जरा बॅटरी जरा हलवून बघते. मग परत गाडी चालू होत्या. गाडी चालू झाल्यानंतर मग परत गाडीचा स्टार्टर मारून जरासं एक 5-10 किलोमीटर पर्यंत लांब जाते. 5-10 किलोमीटर लांब पर्यंत गेल्यानंतर परत गाडी बंद पडत्या. काय झाले बघायसाठी गाडीतून बाहेर उतरते. बाजूला असते स्मशानभूमी. स्मशानभूमीतनं गाणं ऐकू येते. आएगा आने वाला आएगा. आणि लगेच गेटचा आवाज चालू होते. स्मशानातून कुत्रा रडायला चालू करते. त्याला समजत नाही आता मी काय करू. मी तसा जर घरात गेलो तर म्हातारी का मला जगू देणार नाही आणि पाणी घालणार नाही मला खायला. त्याला समजत नाही मी काय करू. मग ते शेवटी वैतागते. गाडीत परत बसते. गाडीला स्टार्टर मारायला चालू करते. गाडी का चालू होत नाही. परत पाऊस तर एकदम भयानक खडाक्याचा पाऊस. पुढे त्या स्मशानातून घुंगराचा आवाज चालू होतोय. तेवढ्यात म्हातारा एडबडतोय आणि सदम्यात जातोय डायरेक्ट. म्हातारी परत स्वप्नात येते आणि म्हणते उठा. तुम्ही उठा नाही तुम्ही बसा. गोष्ट सांगाले म्हातारीचे. आपल्याला झालाय श्रावण चालू. उद्यापर्यंत आपल्याला व्हेज पण मिळते. व्हेज चायनीज मध्ये मिळणार तुम्हाला, व्हेज पंजाब मध्ये मिळणार, व्हेज महाराष्ट्रीयन मिळणार. अहो काय खाणार आहे व्हेज मध्ये? भरपूर वरायटी आहे. या लागतंय आणि खायला लागतंय हॉटेल सोंगाड्यात.